हाय, हॅलो, नमस्कार. मी सुषमा आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये म्हणजे सर्व गोडताईंचं अगदी मनापासून स्वागत करते. तुम्ही साडी ठेवण्यासाठी अशा पद्धतीच्या स्टोरेज बॅग भरपूर बघितल्या असतील. तर आज आपण अशा पद्धतीची स्टोरेज बॅग बघणार आहोत की एका वेळेला 14 ते 15 साड्या तुम्ही ठेवू शकता आणि त्यासुद्धा व्यवस्थित अशा घड्या घालून. तुम्हाला सुद्धा प्रॉपर अशी व्यवस्थित साडी ठेवण्यासाठी स्टोरेज बॅग पाहिजे असेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये तुम्ही ही बनवू शकता. त्यामुळे चला बघूया कसं बनवायचं ते. तर इथे मी दोन्ही कापडांच्यामध्ये प्लॅस्टिकची गोंड टाकून अशा पद्धतीने शिलाई मारून घेतलेले आहे. म्हणजे आपली स्टोरेज बॅग मजबूतसुद्धा होईल आणि कडकसुद्धा होईल. तर इथे मी हे कापड 40 इंच बाय 20 इंच असं घेतलेलं आहे आणि आपण या कापडाची घडी करून सेंटरवरती छोटे असे 2 कट दिलेले आहेत. म्हणजे सेंटर नक्की कुठे आहे हे आपल्याला ओळखता यावं म्हणून. आणि अजून आपल्याला दुसरे कापड लागणार आहे ते सुद्धा आपण अशा पद्धतीने दोन्ही कापडांच्यामध्ये गोंद घालून तयार केलेलं आहे. तर हे कापड आपलं 50 इंच बाय 10 इंच अशा पद्धतीचं आहे. तुम्हाला माप मी हे घडीवरती दाखवलं होतं. आपलं ओपन केल्यानंतर माप हे 50 इंच बाय 10 इंच अशा पद्धतीचं आहे आणि तेवढ्याच मापाची आपल्याला चेनसुद्धा लागणार आहे. म्हणजे टोटल आपण 50 इंच लांब चेन घेतलेली आहे. आता आपल्याला ही बॅग व्यवस्थित अशी हातामध्ये पकडता यावी म्हणून आपण ह्याला बेल्ट लावणार आहोत. तर बेल्ट आपण 40 इंच बाय 20 इंचाचं जे कापड होतं त्याला लावणार आहोत. 20 इंचच्या साईडून आपण कापड बरोबर अशा पद्धतीने फोल्ड केलेलं आहे. सेंटरपासून 4 इंच आणि वरून 4 इंच अशा पद्धतीने आपण 4-4 इंचाची मार्किंग करून बेल्ट लावून घेणार आहोत. पण बेल्ट लावताना सुरुवातीचं टोक आहे ते थोडंसं आतल्या साईडला फोल्ड करून नंतर त्याच्यावरती आपण शिलाई मारायची आहे. आणि हे बेल्ट किती घेतले तेही मी तुम्हाला सांगते. तर हे बेल्ट हा बेल्ट मी 20 इंच लांब घेतलेला आहे आणि 1 इंच रुंदीला घेतलेला आहे. आणि हा बेल्ट लावताना सुरुवातीचं टोक थोडंसं फोल्ड करायचं आहे आणि त्याच्यावरती चौकोनी अशी शिलाई मारून घ्यायची आहे. सेम याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडला सुद्धा बेल्ट लावून घेतलेले आहेत. आणि आपलं 50 इंच बाय 10 इंच कापड जे लांब होतं त्याला सुद्धा आपण एका साईडून चेन लावून घेतलेले आहे. त्याच कापडाचा आपण 10 इंचाचा मध्य काढायचा आहे. तर 40 इंचाचा सुद्धा आपण मध्य काढायचा आहे. 40 इंचाच्या मध्यावरती हा 10 इंचाचा मध्य ठेवायचा आहे आणि आडवी शिलाई मारायची आहे. सेम त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा 40 इंचाच्या मध्यावरती 20 इंचाचा मध्य ठेवायचा आहे आणि आडवी शिलाई मारायची आहे. तर बघ इथं आपली शिलाई मारून झालेली आहे. तर आता आपण हे मोजून बघूयात की वरचं आपलं कापड आहे ते आपल्याला पुरतंय की नाही. ते बघा मी मोजून बघितलं तर हे मला व्यवस्थित असं पुरत आहे. तुम्ही सुद्धा जर मी सांगितल्याप्रमाणे मेजरमेंट घेतलं तर तुमचं सुद्धा कापड बरोबरच होणार आहे. तर बघा एका साईडून आपण अशा पद्धतीने चेन लावून घ्यायची आहे. तर चेन लावून झाल्यानंतर दुसरी साईड जी आपली ओपन आहे ते ओपन बाजू या दुसऱ्या साईडला जोडून घ्यायची आहे. मी तुम्हाला मोजून सुद्धा दाखवते की आपण घेतलेलं मेजरमेंट बरोबर आहे. कारण मी कुठेही कट केलेलं नाही तरीसुद्धा बरोबर आपलं बसलेलं आहे. हे बघा हे आपलं 50 इंचच आलेलं आहे. म्हणजेच आपण एक्स्ट्राचा पट्टा लावलेला होता तो आपला 50 इंचाचाच आहे. शिलाई मारून झाल्यानंतर अशा पद्धतीचा आपला स्टोरेज बॉक्स तयार झालेला आहे. आता आपण हा सराव करून घेऊयात. आणि चेन लावून झाल्यानंतर चेनवरती दाब शिलाई द्यायची आहे. म्हणजे आपली चेन व्यवस्थित अशी बसते, अजिबात मध्ये अटकत नाही. शिलाई मारलेल्या जागेवरती तुम्हाला जर असं वाटत असेल की हे आपल्या दिसायला चांगलं दिसत नाही तर तुम्ही एक्स्ट्राचं कापड लावून ते कापड फोल्ड करू शकता. शिलाईची ते फिनिशिंग व्यवस्थित अशी करू शकता. पण मला काही गरज वाटत नाही त्यामुळे मी ते करत नाही. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते करू शकता. तर बघा अशा पद्धतीने मस्त आपला स्टोरेज बॉक्स तयार झालेला आहे. या अगोदरचे माझ्याकडे 2 स्टोरेज बॉक्स आहेत. हे दोन्हीही मला पुरत नाहीत, कमी पडतात. म्हणून मी हा तिसरा बरेच दिवसापासून बनवायचा होता पण आज फायनली बनवला. आणि हे दोन्ही स्टोरेज बॉक्स मी असे अंदाजे केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये साड्या व्यवस्थित अशा बसलेल्या नाही आहेत. म्हणून मला प्रॉपर व्यवस्थित असा स्टोरेज बॉक्स बनवायचा होता आणि तुम्हाला सुद्धा दाखवायचा होता. तर हे बघा मस्त आपण व्यवस्थित असं स्टोरेज बॉक्स बनवलेला आहे. जेणेकरून आपल्या एका बॉक्समध्ये 2-2 साड्या बसतील. तर टोटल आपल्या 14 ते 15 साड्या ह्यामध्ये बसणार आहेत. आणि चांगल्या साड्या माझ्या सगळ्या ठेवून झालेल्या आहेत आणि वरती थोडंसं स्पेस आहे. त्यामुळे मी एका साईडला ब्लाऊज आणि एका साईडला परकर अशा पद्धतीने ठेवलेला आहे. ब्लाऊज ठेवण्यासाठी तुम्हाला अशा पद्धतीचा स्टोरेज बॉक्स पाहिजे असेल तर तसंही मला कमेंट करून सांगा. त्यावरती सुद्धा मी व्हिडिओ बनवेन. तर आपलं मस्त असं स्टोरेज बॉक्स बनवून झालेला आहे आणि त्याला आपण हँडल दिल्यामुळे व्यवस्थित असं आपण हँडलसुद्धा करू शकतो. आणि तुम्हाला जर बाजूला हँडल पाहिजे असतील तर आपण
50 इंच बाय 10 इंच कापड घेतलेलं होतं त्या साईडला तुम्ही काही अंतरावरती लावू शकता. म्हणजे आपलं 10 इंच बाय 50 इंच जे कापड आहे त्या कापडाला तुम्ही 10 इंच ते 15 इंच अंतर सोडून बेल्ट लावू शकता. म्हणजे तुमचे साईडला बेल्ट होतील. तर हा स्टोरेज बॉक्स कसा झाला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि अजून तुम्हाला शिलाई रिलेटेड कोणते व्हिडिओ बघायला आवडतील तेही सांगा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि टेक केअर.